गुंतलेले मनवेळे तुझ्या सवे पर्व दुसरे भाग 23. संध्याकाळ झाली होती. संध्या दिवाबत्ती करायला गेली. अगदी लग्न झाल्यापासून संध्याच करायची देवाला बत्ती. तिला स्वतःला आवडायचं. वेदीनेही लगेच तिला देवाजवळ दिवा करायला दिला होता. तीही आनंदाने स्तोत्र म्हणे. घर त्यामुळे प्रसन्न वाटे. संध्या आता स्वतःहून किचनमध्ये आली होती आणि काम करायला सुरुवात केली होती. आता तिला बरं वाटत होतं. थकवाही दूर झाला होता. साधना आणि संध्याने मिळून स्वयंपाक केला. आता जेवण वाढून जेवायचं बाकी होतं. सर्वजण टीव्ही बघत होते. साधना आणि संध्याही मग बाहेर येऊन बसल्या. थोडा वेळ टाइमपास करत जेवणे झाली. सर्व कामे झाली. सर्व झोपायला आपापल्या खोलींमध्ये निघून गेले. आज संध्या थकली होती. बेडवर अंग टेकताच झोप लागली तिला. वेद संध्यानंतर आला. त्याने बघितलं संध्या झोपली आहे. खरं तर त्याला हे अपेक्षित नव्हतं की ती लवकर झोपेल. त्याने तिला एकटक पाहिलं. मन भरतच नव्हतं. तिचं नाक, डोळ्याच्या बंद पापण्याही इतक्या मोहक असतात हे आज ती झोपल्यावर त्याने पाहिलं होतं. तिचं पांघरूण व्यवस्थित करत आणि कपाळावर ओठ टेकवत तोही तिला कुशीत घेत झोपला. अधीर मन झाले, मधुर गण आले. रिंगटोन. सकाळीच संध्याचा फोन वाजला होता. आज उठायला उशीर झाला होता तिला. 8 वाजले होते. संध्याला काल लवकर झोप लागली होती कारण ती विचार करून करून मेंदू थकला होता आणि दुपारी न झोपल्यामुळे तिला लगेच झोप लागली होती. आत्ता फोनच्या आवाजाने तिला जाग आली. तिने फोन उचलला. हॅलो. अगदी गोगरा आणि आळसावलेल्या आवाजात ती बोलली. संधे गदळी, अजून झोपलीस? उठ लवकर, वाजले बघ किती. सुलभा म्हणाली तशी संध्या गडबडली. आपण इतका वेळ झोपलो? तिने फोन कानाला लावूनच बाजूला बघितलं तर वेद नव्हता. हा शहाणा उठून गेला. मला उठवायचं ना. ती मनातच वैतागली आणि आईला बाय करून फ्रेश व्हायला निघून गेली. तिने लवकर आवरून बाहेर आली. आज साधना आणि वेदीने नाश्ता बनवला होता. जशी संध्या आली तसं वेदी तिच्याकडे बघत हसत होती. तीही हसली. संध्या आली, चहा घेतला आणि नाश्ता घेऊन बाहेर जात होती तर वेदीने तिला थांबवली. तूही आज आराम कर. उशीर झाला उठायला म्हणून लाजत राहू नकोस. नव्याचे 9 दिवस असेच असतात. आमची काळजी घ्यायला सासूबाई नव्हत्या पण मी इथे आहे. वेदी म्हणाली तसं संध्याच्या कपाळावर आट्या पडल्या. आईंना काहीतरी गैरसमज झालाय. आई, अहो तुम्ही समजता तसं काही नाही. मला आज सकाळी जाग आली नाही, संध्या म्हणाली. त्यावर वेदी फक्त हसली आणि म्हणाली, बरं बाई, पण तुला कधी गरज वाटली आरामाची तर निसंकोच कर. आई आई. ती मनातच त्यांना धन्य तुम्ही असं म्हणून मान हलवत हॉलमध्ये आली. वेद सोफ्यावरच बसला होता. त्याला बघून तिला राग आला कारण ह्याने जर स्वतः उठला तेव्हा तिला उठवलं असतं तर आईचा गैरसमज झाला नसता. आणि गैरसमज झाला तो झाला, बरं तो लवकर दूरही होत नव्हता. ती रागात वेदलाच बघत होती. त्याला तिची नजर स्वतःवर जाणवली तसं त्याने तिच्याकडे बघितलं अगदी प्रेमाने. पण तिची राजगीट नजर बघून मात्र आपण काय गुन्हा केला असा त्याचा चेहरा झाला होता. आता वेद उठून तिच्याकडे आला. काय झालं? इतकं रागाने का बघतेस? सखी असा काय अपराध झाला? वेद हसत म्हणाला. तसं संध्याने चापटी मारली मांडीवर जोरात.
मला काय नाही उठवलं? संध्याने मोठे डोळे करत विचारलं. अगं तू दमली अशी, झोपू दे असं विचार करून नाही उठवलं तुला. हे बरं आहे, त्यांचं भलं करा आणि हे डोळे वटारून बघणार आपल्याकडे. वेद पुन्हा असला आणि तिथून उठला, नाहीतर कधी दुसरी चापट बसली असती सांगता आलं नसतं. बरं प्रेमाची बायको, नाजूक, उलट मारताही येत नाही आणि बोलताही येत नाही आणि दुःखही कोणाला सांगता येत नाही. तिने नाश्ता संपवला आणि किचनमध्ये आपला ताबा घेतला. कारण ती जेवण चांगलं बनवायची, तर मग तिलाच जेवण करायचा आग्रह करायचे सर्व. एखादा पदार्थ साधना करायची, पण तिला स्वयंपाकाची आवड नसल्यामुळे ती संध्यालाच करायला सांगायची. संध्या कधी आडेवेडे घ्यायची नाही. आजही तिने छान स्वयंपाक बनवला. जेवण झालं आणि तिची पावलं बेडरूमकडे वळली. बेडरूमच्या दारावर येताच तिला कालची दुपार आठवली. ती लाजली. कशी डोकं एकमेकांत हरवत होती की तिला ते आठवून अजूनच अंग शहारलं. ती आपल्याच विचारात येऊन बेडवर बसली. वेद आधीच बेडरूममध्ये गेला होता, पण संध्याचं लक्ष नव्हता. गालात हसत बेडवर बसली होती. तिला हसताना बघून वेद थोडा पुढे झाला. त्याने तिला वाकून बघितलं, कारण तिची त्याच्याकडे पाठ होती. क्षणात ती घाबरली आणि बेडवरून उठणार तर वेदने तिला पकडलं. आधीच विचाराने अंग शहारलं. त्यात एक क्षण आलेली भीती आणि आता वेदचा उबदार स्पर्श तिला तिथेच उठवून गेला. ती त्याच्याकडेच बघत राहील. वेदने तिला अजून जवळ घेतलं. संध्या, आपण जाऊया का पुढे? तू घाबरतेस का? त्याने मोहक आवाजात विचारलं आणि तिचा इथे पुतळाच झाला. काय बोलावं तेच कळलं नाही तिला. त्याच्या बोलण्याने अंगभर काटे आले. पोटात खड्डा पडला. मनात भीतीही वाटली. स्त्री सुलभ लज्जा तिच्या तनामनावर चढली. तिच्या गालावर लाजेची गुलाबी छटा चढली आणि तिच्याही नकळत तिने आपली नजर दुसरीकडे वळवली. तो असं सरळ सरळ आपल्याला विचारेल असं वाटलं नव्हतं. त्याचा हात अजूनही तिच्या पोटावर होता. त्याच्या हातावर तिचेही हात घट्ट झाले होते. तो आता थोडा उठून बसत तिच्या खांद्यावर आला. त्याने आपली हनवटी तिच्या खांद्यावर टेकवली. संध्या. त्याचा मॅग्नेटिक आवाज ऐकून तीही ताठ झाली. संध्या, मी काय विचारतोय? तू तयार आहेस ना? वेद म्हणाला आणि तिने अगदी किंचित न हलवली मान करत होकार दिला. तिचा होकार आला तसं खरं तर तो आश्चर्यचकित झाला होता. ती एवढ्या लवकर होकार देईल असं वाटलं नव्हतं त्याला. त्याने तिच्या मानेवर ओठ टेकवले. त्याचे गरम श्वास हळूहळू तिच्याही अंगात तापमान वाढवत होते. तो हळूच तिला आपल्याकडे खेचत तिच्या ओठांकडे वळला. त्याने प्रेमाने तिला बघितलं आणि अलगद बेडवर घेतलं. तिच्या ओठांवर आपले अंगठा हाताचा फिरवत त्याने आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले. हळूहळू तो त्यांना चोखत आनंद घेत होता. तीही मग प्रतिसाद देत होती. ती जिभेने त्याच्या ओठांची मस्ती करत होती. हे भारीच. वेदला तर हे गोड सरप्राईज होतं. तो तिच्या डोळ्यात बघत हसत होता. त्याने आपलं डोकं तिच्या डोक्याला टेकवलं आणि नाकाला घासलं. त्याच्या श्वासासोबत तिचेही श्वास वाढले होते. गरम श्वास एकमेकात मिसळत होते. त्याने तिचं मोठं मंगळसूत्र गळ्यातून काढलं. छोटं गळ्यातच होतं. त्याने तिला पुन्हा मिठीत घेतलं.
शरीर एकमेकांसाठी थोडी जास्तच अधीर झाली होती. संध्या, आय लव्ह यू. खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर. वेद म्हणाला तसं संध्याने वेदकडे बघितलं. माझंही खूप प्रेम आहे तुमच्यावर. संध्या श्वास वाढलेल्या आवाजात म्हणाली. ओढ तुझी छळते मला, ध्यास तुझा सारखा. रिंगटोन वाजली. आता वेदचा फोन वाजला होता. आत्ताच कुठे दोघे एका वेगळ्या जगात प्रवेश करत होते आणि डिस्टर्ब करायला फोन वाजला होता. आता फोन सायलेंट करायचा म्हणून त्याने हातात घेतला, पण बघितलं तर मित्राचा फोन होता, जो जास्त कधी फोन करायचा नाही. उचलावा की नाही या विचारातच त्याने फोन उचलला. हॅलो, वेद बोलला. हॅलो वेद. अरे सारंगचा अपघात झालाय, बाईकवरून पडलाय, लागलंय त्याला, तू सिटी हॉस्पिटलमध्ये ये. सुशांत बोलला तसा वेद पटकन उठला. संध्या, मला जायला हवं. मित्राचा अपघात झाला. काल आला होता ना, तुझ्याकडे पोहे मागत होता ना, पुन्हा त्याचाच. बाईकवरून पडलाय तो. हॉस्पिटलमध्ये जातोय. रात्री येणार असेल तर कॉल करतो, नाहीतर थांबावं लागेल, वेद म्हणाला. संध्याला आता कसं रिॲक्ट व्हावं कळत नव्हतं. तिने फक्त मान हलवली. वेदने तिच्या कपाळावर ओठ टेकवत बाहेर निघून गेला. संध्या मात्र तशीच कितीतरी वेळ बेडवर पडून राहती. तिने तिथलीच कुशीत घेत त्यात डोकं खुपसलं. तिलाच कळत नव्हतं नक्की आता आपल्याला काय होतंय. दोनदा झालं होतं असं. नक्की देवाच्या मनात आहे तरी काय. ती मनाशी विचार करत बेडरूम बाहेर आली. ती फ्रेश झाली आणि चहा ठेवला. वेद आता हॉस्पिटलमध्ये पोचला होता. सारंगला ICU मध्ये ठेवलं होतं. त्याने बघितलं त्याचे आई बाबाही नुकतेच पोचले होते. तेही रडत होते खूप. त्यांना थोडं धीर देत तिथेच थांबला. एक एक करत सर्व मित्र एकत्र आले. सर्व फॉर्मॅलिटी करत लागणारी औषधं आणून देत होते. ऑपरेशन करावं लागणार होतं, त्यासाठी सर्वांनी पैसे जमा केले होते. वेदकडे आता जास्त सेविंग नव्हतं, कारण लग्नाला खर्च झाले होते. हनुमानसाठी लागणार म्हणून ठेवले होते त्यांनी, पण ते राहिलेच. तेच त्याने मित्रासाठी दिले. सर्व मित्र देवाकडे प्रार्थना करत होते की त्याला बरं वाटू दे. वेदने फोन केला घरी की तो आज हॉस्पिटलमध्येच थांबणार होता. ऑपरेशन पुढच्या 2 तासात करायचं होतं, त्यामुळे सर्व थांबले होते. भेटूया पुढच्या भागात.